नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजूनही राष्ट्रवादी पक्षातले जे दोन गट एकत्र येणार अशी चर्चा आहे, तिला विराम मिळालेला दिसत नाही. काही लोक सांगतात आता तो विषय संपला आहे, काही माणसं म्हणतात अजून दुगदुगी आहे, काही म्हणतात अजून त्याच्या मागे काहीतरी चालू आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण एक गोष्ट त्यामध्ये उघड होऊन गेली की दोन पक्ष अजितदादांच्या मृत्यूनंतर एकत्र आले, तर त्यामध्ये अजितदादांच्या गटाला जेवढा इंटरेस्ट नव्हता त्यापेक्षा अधिक उतावळेपणा हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून दाखवला गेला. आणि याचं विवेचन मी अनेकदा केलेलं आहे. पण आता हळूहळू करत हा विषय मागे पडलाय किंवा काय काय करताना त्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते आपापल्या परीने जयंत पाटील किंवा शशिकांत शिंदे वगैरे याविषयी बोलत असताना ज्या प्रकारे शरद पवारांचे नातू आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी जो उतावळेपणा दाखवायला सुरुवात केलेला आहे तो बघितल्यानंतर अनेक जण चक्रावलेत. आणि नेहमीप्रमाणे कुठेही काही झालं, ट्रम्प तिकडे कसा वागला तरी त्यामागे शरद पवारांचा हात असू शकतो असं बोलण्याची मानसिकता असलेल्या लोकांना रोहित पवारांच्या या सध्याच्या पत्रकार परिषदा, वक्तव्य, पत्रकार परिषद जाहीर करणं, मग ती रद्द करणं, पॉवर पॉइंट प्रोग्राम, त्यातून अजितदादांच्या अपघाताविषयी घातपात असल्याचा आरोप करणं, हे सगळं बघितल्यानंतर हा शरद पवारांचा बोलता बाहुला आहे काय अशी शंका घेतली जाणं हे स्वाभाविक होतं. कारण आजपर्यंत शरद पवारांनी अशा अनेक गोष्टी केलेल्या. जी गोष्ट आपण बोललो तर ती काळ्या दगडावरची रेघ मानली जाईल आणि त्यानंतर त्यासाठी आपल्याला जबाबदार ठरवलं जाईल अशी आशंका मनात असते. तेव्हा शरद पवार असे अनेक बोलके बाहुले पुढे करतात. काल परवापर्यंत जयंत पाटील असतील किंवा त्याच्याही आधी प्रफुल्ल पटेल असतील, अशी अनेक माणसं पवारांनी बोलका बाहुला म्हणून वापरलेली आहे. पण सध्या कदाचित जयंत पाटलांवर त्यांचा तितका विश्वास उरलेला नसावा आणि म्हणून रोहित पवारांना पुढे केलेलं असेल अशी शंका काही लोकांच्या मनात येऊ शकते. पण मी प्रामाणिकपणे सांगेन, माझी जी भावना आहे किंवा माझं जे आकलन आहे त्यानुसार रोहित पवार ज्या प्रकारचा पोरकटपणा आता करताना दिसत आहेत त्यामागे शरद पवार असतील असं मला वाटत नाही. तसंच किंचितही मनात शंका असती तर शरद पवारांनी अपघाताच्या पहिल्या दिवशी पत्रकारांचा ससेमिरा टाळण्यासाठी या अपघाताविषयी आपल्या मनात असलेली भूमिका ही एक स्वतंत्र व्हिडिओ करून डिक्लेअर केली नसती. त्यांना धाप लागलेली आहे आणि तरीही आपलं मत जगापर्यंत गेलं पाहिजे या मागची जी आत्मीयता किंवा आस्था आहे हे पवारांच्या त्या पहिल्या दिवशीच्या 28 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये दिसून येतं. कृपया याचं राजकारण करू नका. हा अपघातच आहे, त्यामध्ये घातपाताची कुठलीही शक्यता नाही असा निर्वाळा काही तासात शरद पवारांनी देऊन टाकला होता. कारण अशा प्रसंगी त्यातले पीडितांच्या भावना, कुटुंबियांच्या भावना याची काडीचीही पर्वा न करता आजकाल कशातही राजकारण करायला सोकावलेले लोक याची सुद्धा लक्तर जगाच्या वेशीवर टांगण्याचा उद्योग करतील याची पवारांना सगळ्यात पहिल्यांदा चाहूल लागली होती आणि म्हणूनच त्यांनी ही भूमिका स्पष्ट करून टाकली. अशा रीतीने आपला व्हिडिओ आणि एक भूमिका मांडताना पवारांनी काडीचाही विचार केला नसेल असं निदान मला तरी वाटत नाही. पवार कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करतात आणि अशा अत्यंत क्रिटिकल प्रसंगी, नाजूक प्रसंगी शरद पवार बेभान होऊन काही करतील अशी तर बिलकुल शक्यता नाही.
आणि म्हणून जी पहिल्या दिवसाची शरद पवारांची भूमिका आहे ती मांडण्यापूर्वी शरद पवार स्वतः अपघातस्थळी गेले होते. ज्या धावपट्टीवर उतरताना विमान उतरलं, आपटलं, अपघात झाला, स्फोट झाला, जे काय झालं, त्या घटनास्थळी जाऊन शरद पवारांनी स्वतः माहिती घेतलेली होती. तिथे तपास करणारे, चौकशी करणारे, प्रसंग हाताळणारे जे अधिकारी होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर पवारांनी ही भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळे उतावळेपणाने शरद पवार काही बोलले असतील मला अजिबात वाटत नाही. पण मग इतकं आपल्या आजोबांनी एक राजकीय भूमिकेसारखी ही भूमिका आरंभीच मांडल्यानंतर आज इतक्या दिवसानंतर रोहित पवार ज्या प्रकारची वक्तव्य करतायत, ज्या प्रकारचे पत्रकार परिषद घेत आहेत, ज्या प्रकारची माहिती समोर आणतायत किंवा आरोप करतायत, ते बघितल्यानंतर मला तरी वाटतं की या मागे शरद पवारांचा हात नसावा, हा रोहित पवार यांचा उतावळेपणा असावा आणि वयाला शोभणारा उतावळेपणा आहे. शरद पवार एका वयाचा टप्पा पार करून पुढे गेलेले आहेत. त्यामुळे 100 वेळा विचार करून एकदा बोलावं हे त्यांना कळतं आणि 100 वेळा चुका करून एकदाही विचार करू नये या वयामध्ये रोहित पवार आहेत. आणि त्यामुळे त्यांना खटकणारी कुठली गोष्ट झाली असेल किंवा मनाविरुद्ध काही गोष्ट झाल्या असतील तर त्यामुळे तातडीने कसलाही विचार न करता त्यामध्ये उडी घेण्या इतका गद्दे 25च्या काळातून रोहित पवार जात आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या अपघाताला घातपात ठरवण्यासाठी जे काय आपल्या बुद्धीचे घोडे रेसमध्ये उतरवलेले आहेत रोहित पवारांनी, त्या मागची कारण मीमांसा अगत्याची ठरते. त्यामागे कोण आहे, काय आहे, डावपेच काय आहे, हा बाजूला ठेवा. अचानक ज्या प्रकारे म्हणजे सुनेत्रा वहिनी यांना अपघाताच्या 4थ्या दिवशी घाई गर्दीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडण्यात आलं किंवा तो प्रसंग उरकण्यात आला. त्यासाठी अजितदादा गटाच्या सगळ्या आमदारांची घाई गर्दीने बैठक घेऊन त्यामध्ये सुनेत्रा वहिनी यांना विधानसभेतला गटनेता करण्यात आलं. तर त्या शपथविधीला सहभागी होणं त्यात किंवा शपथ घेणं हे सुनेत्रा वहिनींच्या इच्छेविरुद्ध झालं असा दावा किंवा त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली, जबरदस्ती करण्यात आली, यासारखं विधान ज्या वेळेला रोहित पवार करतात तेव्हा ते गंभीरपणे घेणं आवश्यक असतं की हे कशाच्या आधारावर तुम्ही बोलताय. तुम्ही एका कुटुंबातले आहात म्हणून बोलताय. अजितदादा हे तुमचे चुलते होते, तुम्ही त्यांचे पुतणे आहात. त्यामुळे आतल्या गोष्टी तुम्हाला कळल्यात म्हणून तुम्ही बोलता का? जसं आनंद दिघे यांचे पुतणे आहेत, ते अधूनमधून आपल्या काकांचा संदर्भ घेऊन काही गोष्टी बोलत असतात एकनाथ शिंदे यांच्या विरोधातलं राजकारण करण्यासाठी. पण निधन ते त्या कुटुंबातले होते आणि आता त्या गोष्टीला खूप काळ उलटून गेलेला आहे. इथे अजून अजितदादांच्या त्या अपघाताला 1 महिना सुद्धा उलटलेला नाही. आत्ता सगळा परिवार दुखवट्यातून बाहेर येतोय. इतक्या भीषण आणि आकस्मिक अपघाताच्या चौकशा या आणि तपास हा गुंतागुंतीचा असतो. तो विनाविलंब तुम्हाला एखादा निष्कर्ष देईल अशी बिलकुल शक्यता नसते. एवढीही गोष्ट दुसऱ्यांना आमदार झालेल्या रोहित पवारांना कळत नसेल किंवा इतक्या काय त्या बारामती ॲग्रो वगैरे कंपन्या चालवणाऱ्या व्यक्तीला नसेल तर त्याला उथळ पाण्याचा खळखळाट म्हणावा लागतं. आपल्या काकीला जबरदस्तीने शपथविधी उरकायला भाग पाडण्यात आलं. ही जबरदस्ती कशी झाली? त्यांना कोणी अपहरण करून बारामतीच्या घरातून राजभवनापर्यंत किंवा विधान भवनापर्यंत घेऊन गेलं होतं का? याचा काहीतरी संदर्भ द्यावा लागेल ना, की असं काय झालं? ती भल्या पहाटे उठून सुनेत्रा वहिनी मुंबईच्या दिशेने निघाल्या. त्यांच्या आसपास कुठच्या संशयास्पद गाड्या होत्या का? त्यांच्या घरी पोहोचलेली काही संशयास्पद माणसं होती का? जी माणसं होती त्यांच्यावर संशय घेण्यासारखं काय आहे?
प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्याविषयी शरद पवारांच्या कुटुंबातल्या अनेकांना शंका आहे, राग आहे, मान्य आहे. पण ते दोघे तरी किंवा त्यांचे कोण निकटवर्तीय हे बारामतीला आले आणि बाजूबाजूला कोणाला सुगावा लागण्याच्या आत सुनेत्रा वहिनींना घेऊन मुंबईला पोहोचले असं झालंय का? नरेश अरोरा नावाचं एक काय तो इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे कंपनी चालवणारा आहे, त्याच्याविषयी सुद्धा असंच संशयाचं धोकं निर्माण केलं जातं. पण ते करताना त्याच्याकडे बोट दाखवणे इतपत कुठचा तरी चिरकुट क्षुल्लक पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. असा कुठलाही पुरावा रोहित पवार देऊ शकलेले नाहीत. मग सगळा रोख हा विलिनीकरणात आडवे येणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे वळतो आणि तो वळायला हरकत नाही. कारण सत्तेपासून पुढच्या 3-4 वर्षात आपल्याला वंचित राहावं लागेल. यामुळे शरद पवारांचा गट वंचित असेल किंवा काय तो रडकुंडीला आला असेल, घायकुतीला आला असेल, तर त्यांच्यामध्ये चलबिचल होणं स्वाभाविक आहे. आणि आपण बारामतीतले खरे वारसदार असताना अजितदादांची दोन्ही मुलं जी राजकारणापासून तशी तुलनेने रिलक्टंट राहिलेली आहेत, अलिप्त राहिलेली आहेत, ते सगळं राजकारण हाताळतायत आणि आपण तिसऱ्या पिढीतले जे वारसदार आहोत ते अगदीच वंचित राहिलोय, बाजूला पडलोय, उकिरड्यात फेकून दिल्यासारखे पडलोय, अशी भावना होऊन रोहित पवार गडबडलेले असतील तर तेही समजून घेता येतं. आणि म्हणून मी म्हणतोय की ज्या प्रकारचं विचित्र वर्तन आणि वक्तव्य रोहित पवार यांच्याकडून होत आहेत, त्याकडे बारकाईने बघणं आवश्यक आहे की हा तरुण नेता इतका विचलित का झालेला आहे. आणि त्याचं कारण शोधत गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की अजितदादांच्या मृत्यूनंतर 24 तासात जी चर्चा सुरू झाली होती त्यामध्ये सुप्रियाताई उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री, जयंत पाटील राज्याचे अर्थमंत्री, ही जी सगळी चर्चा चालू होती त्यामध्ये रोहित पवार यांचं नाव होतं. रोहित पवार हे विलिनीकरणामुळे सत्तेत जाऊन पुढे राज्यमंत्री होतील, ही जी चर्चा होती ती अकस्मात सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीनंतर पूर्णपणे गुंडाळली गेली. किंबहुना रोहित पवार हा विषय विलिनीकरणाच्या आधी गुंडाळला गेला. पार्थ पवार, जय पवार या अजितदादांच्या 2 सुपुत्रांनी कुठचीही वक्तव्य न करता ज्या प्रकारे एकूणच अजितदादा गटाची सूत्र आपल्या हाती घेतली आणि पूर्णपणे मौनव्रत धारण केल्यासारख्या सुनेत्रा वहिनी ह्या आपल्या 2 सुपुत्रांबरोबर दिसतात, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास आपल्याकडून हिसकावला गेला, अशी धारणा जर रोहित पवार यांची झालेली असेल तर मग ती चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होतो. विवेचन करताना, विश्लेषण करताना अचानकपणे अवघ्या 5व्या दिवशी रोहित पवार हा विषय चर्चेतून बाद झाला, तिकडे वळावं लागतं. आणि मग त्यांनी आपण अमुक तारखेला गौप्यस्फोट करणार, अमुक तारीखला दिल्लीत पत्रकार परिषद घेणार, तिथे मोठी धक्कादायक माहिती सांगणार वगैरे वगैरे ज्या वल्गना रोहित पवार करत होते त्यापैकी एकही फलद्रूप होऊ शकलेली नाही. हा, आगीत तेल ओतण्यासारख्या बऱ्याच गोष्टी रोहित पवार करून गेलेले, पण अशा शंका उपस्थित करणारे शंकासूर पैशाला पासरीभर मिळतात, गाव गन्ना मिळतात, पण ज्याच्यावर विसंबून काही राजकीय आडाखे बांधावेत किंवा राजकीय हालचाली कराव्यात असं रोहित पवार काहीही वक्तव्य करू शकलेले नाहीत किंवा कुठलीही माहिती पुढे आणू शकलेले नाहीत. ज्या विमान कंपनीचं विमान होतं किंवा ती ऑपरेट करत होती त्यांच्याकडून अपघात झाला, त्या कंपनीवर बोट दाखवताना
ती कंपनी आजपर्यंत किती लोकांना कुठे कुठे घेऊन गेली आणि आजपर्यंत त्या कंपनीच्या ऑपरेशनमध्ये किती प्रचंड अपघात झालेत, त्यामध्ये कोण कोण लहान मोठ्या लोकांचे बळी गेलेत, हे सगळे संदर्भ द्यावे लागतील. त्यातलं कुठलंही एक धागा सुद्धा रोहित पवार माध्यमांसमोर पत्रकार परिषदेतून देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अमुक ठमुक ठिकाणची माणसं मेलेली दाखवली आणि तरी ती जिवंत आहेत, आणि अशा मेलेल्या दाखवलेल्या पण जिवंत असलेल्या लोकांबरोबर चहा पान करण्यामधली मजा काही और असते. असं जे काय सोशल मीडियामध्ये राहुल गांधींनी हास्यास्पद वर्तन केलं होतं, त्यापेक्षा रोहित पवार यांनी जे काय नाटक केलेलं आहे त्यामध्ये काडीचाही अर्थ नाही. आणि म्हणून जेव्हा या गोष्टीकडे बारकाईने आपण बघायला लागतो, तेव्हा आमचा एक सहकारी आबा माळकर याने वापरलेलं शीर्षक मला आवडलं. रोहित पवारांना द्राक्ष आंबट. रोहित पवारांना द्राक्ष आंबट. आपल्याकडे मराठीमध्ये एक शब्दावली आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, कारण ते जे बेलीवर लागलेला घड असतो तो उंच असतो आणि तितकी उंच उडी जात नसल्यामुळे ती वेलीवर लागलेली द्राक्षाचा घड आहे तो त्या कोल्ह्याच्या तोंडाला लागत नाही, आणि अनेकदा उड्या मारून तो तोंडाला लागला नाही, म्हणून हिरमुसला झालेला जो कोल्हा आहे तो आपण फसलो नाही हे दाखवण्यासाठी सांगतो, शिशी मला ती खायचीच नाही, ती आंबट द्राक्ष आहे, अशा अर्थी तो विषय आहे. आणि इथे म्हणून मग असं वाटायला लागतं की विलिनीकरणाची द्राक्ष आंबट आहेत हे सांगण्याऐवजी अपघातातली द्राक्ष आंबट आहेत असं दाखवण्याचा प्रयास रोहित पवार करतात का? अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर 25-30 तासामध्ये रोहित पवार हे राज्यमंत्री होणार इथपर्यंत गेलेल्या चर्चेतून तिसऱ्या दिवसापासून रोहित पवार यांच्या राज्यमंत्री पदाचा विषय पूर्णपणे बारगळला, आणि त्यामुळे रोहित पवार नको तितके बावचळलेले आहेत का? हळूहळू करत चर्चेत नसलेली दोन नावं आणि चेहरे, जय पवार आणि पार्थ पवार, हे आपल्या आईला सांभाळताना आणि आईच्या राजकारणाला सांभाळताना दिसतात, आणि आपल्याला तिथे कोणी जवळपास फिरकू सुद्धा देत नाही. यामुळे आपली करिअर विलिनीकरणाच्या आधीच बारगळली. म्हणून ती द्राक्ष आंबट आहेत हे सांगण्याचा आणि त्यासाठी आटापिटा करण्याचा प्रयास रोहित पवारांकडून होतोय का? आणि त्यातून त्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत नाही, आणि म्हणून मग खाजवत बसवायचं. रोहित पवारांना गौप्यस्फोट करण्याची आलेली सुरसुरी किंवा सुटलेली खाज तपासायची असेल आणि कारण मीमांसा करायची असेल तर मग तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर विलिनीकरण, शपथविधी आणि त्यात रोहित पवारांचं राज्यमंत्रीपद हे बारगळण्यापर्यंत जाऊन पोहोचावं लागतं. रोहित पवारांना जी सध्या गौप्यस्फोट करण्याची खाच सुटलेली आहे त्याची मीमांसा त्यांचं हुकलेलं राज्यमंत्री पद इथपर्यंत येऊन पोहोचते. आणि म्हणूनच हे जे आता आपल्याला आत्याचा उपयोग नाहीये, आता आपल्याला आजोबा काही मदत करू शकत नाही, आपणच हातपाय हलवले पाहिजेत आणि आपली न्यूसेन्स व्हॅल्यू सिद्ध केली पाहिजे. म्हणून परस्पर आत्या किंवा आजोबाला बाजूला ठेवून जे हातपाय मारत सुटलेले रोहित पवार आहेत त्या मागचं एकमेव कारण मला असं दिसतं की राज्यमंत्री पदाच्या चर्चेतून सुद्धा आपलं नाव गायब झालं, आणि विलिनीकरण हा विषय मागे पडल्यानंतर आता ते नाव परत चर्चेत सुद्धा येण्याची शक्यता नाही. म्हणून रोहित पवार बावचळलेले आहेत, याच निष्कर्षाप्रत यावं लागतं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.